विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टीईटी पेपर जो 10 नोव्हेंबर रोजी झालेला पेपर आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी पेपर 1 इयत्ता पहिली ते इयत्ता 5वी या वर्गासाठी हा पेपर 150 गुण आणि संपूर्ण 150 गुणाची उत्तर सूची आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. जेणेकरून तुम्हाला एकूण किती गुण मिळाले, किती बरोबर आहेत, किती चुकीचे आहेत, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. तत्पूर्वी काल आपण गणिताचे सर्व स्पष्टीकरण सह 30 प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते पण पाहून घ्या. तर पाहूयात आपण 150 प्रश्न आणि त्यांची उत्तर सूची लगेच. तर या ठिकाणी जो पहिला पेपर आहे मराठी, तर मराठीमध्ये पहिला प्रश्न आहे पहा. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अधिकरण. यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वांगे हे नपुंसकलिंगी आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्याचे विधेय भाग ओळखा. तर याचा विधेय भाग आहे आम्हाला दिसला, पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 4. शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य. यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर या ठिकाणी मूर्धन्य वर्ण जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2 ळ. यानंतर प्रश्न क्रमांक 6. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? तर याचं वाक्य आहे शब्द आहे पर्याय क्रमांक 3 दुर्दैव. यानंतर प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोंगरावर हिरवेगार गवत उगवले, पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या प्रकारे हे 7 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या आकृतीतील मन ओळखून दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षराने तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचा जी मन तयार होते खिसा खाली भपका भारी. मन काय तयार होते? खिसा खाली आणि भपका भारी. तर यापासून साका हा शब्द तयार होतो आणि साका म्हणजेच पोकळ, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9. यानंतर प्रश्न क्रमांक 9. गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारित शब्द कोणता? तर या ठिकाणी भीतीदायक संकट म्हणजेच गंडांतर, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी निवडा. पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य जोडी आहे. यानंतर पुढचा प्रश्न माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरण रूपी वाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माधुरी अजिबात मठ्ठ नाही, पर्याय 3. त्यानंतर
यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर याचं उत्तर आहे न्यायाप्रमाणे, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्नमास पाठी राखा माझा बंधुराया या ओळीतील अलंकार कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? तर यामध्ये अशुद्ध शब्द 6 आहेत, तरी पण थोडीफार संदिग्धता असू शकते. यानंतर प्रश्न क्रमांक 15. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामचिन्ह येतील? तर याचेही संदिग्ध उत्तर आहे, उत्तर 4 असावं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर 4. त्यानंतर भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर याचं उत्तर आहे कानडी, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णाकाठ. प्रश्न क्रमांक 18. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती किंवा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? तर याचं उत्तर आहे आभार पत्र, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19. अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माझे माहेर पंढरी. या ज्या ओळी आहेत या ओळी कानोपात्राच्या आहेत, तिथे संत निर्मळा दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी विसंगत जोडी आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आहे देवाने डोळे का मिटले असावेत? पर्याय क्रमांक 2 झालेली जीवितहानी पाहून. कवितेतील प्रेषित या शब्दाचा अर्थ कोणता? तर याचा अर्थ आहे देवदूत, पर्याय क्रमांक 4. माझ्या मते ईश्वराचा वास कोठे असतो? पर्याय क्रमांक 3 प्रेमळ व क्षमाशील व्यक्तीच्या ठाई. खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 लतिका म्हणजेच कन्या, ही विसंगत जोडी आहे. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी विभिन्न अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर याचा योग्य उत्तर आहे पहा. पहिला आहे धाबेदन आणणे, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे आणि अंगाचा तिळपापड होणे. तर वेगळा आहे अंगाचा तिळपापड होणे, पर्याय क्रमांक 4. विरुद्ध शब्दाची अयोग्य जोडी कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आवृत्त आणि परावृत्त, ही अयोग्य जोडी आहे. यानंतर उतार्यावरील प्रश्न. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? पर्याय 2 व्यक्ती व्यक्तीच्या आचरणाविचरणात भिन्नता असते, पर्याय 2. संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण? पर्याय क्रमांक 4 अ ब क सर्वच बरोबर आहेत. उतार्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? पर्याय क्रमांक 1 समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे धातू साधित विशेषण, पर्याय क्रमांक 4. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय, पर्याय 3.
या पद्धतीने हे मराठीचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण इंग्रजी या विषयाची प्रश्न आणि त्यांची उत्तरं लगेच. तर पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स. तर पहिला आहे, द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश डॅश द ओल्ड डॅश डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओव्हर आणि बाय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह or choose the correct comparative degree for the given sentence, and sentence is given here, no other island in the world is as large as Australia. And the correct answer is option number 3, Australia is larger than any other island in the world, option number 3. Then next, choose the correct indirect speech for given sentence, and sentence is, he says I go to gym every morning. And the correct answer, option number 4, he say that he goes to gym every morning, option 4. Then next, question number 34, the correct answer is option number 4, he says that he goes to gym every morning. Then next, question number 35, choose the correct simple sentence for given sentence. If you are not an Indian, you cannot be admitted. The correct option number 1st, only Indians are admitted, option 1st. Then question number 36, choose the most suitable one word for the given expression, an old unmarried woman is known as, option number 3, spinster. Then next, question number 37, choose the alternative which best express the meaning of the given word fragrance, and the correct answer is aroma, option number 1st. Choose the mis-split words, and the correct answer is option number 2nd. Then next question, question number 39. Choose the word opposite in meaning to given word. Vulnerable, and its opposite is given secure, option 1st. Choose the correct passive construction of the given sentence, women like men to flatter them, and the correct answer is women like to flattered by men. Then next question, question number 41, choose the correct spelt word, and the correct answer is option number 3. Then next, question number 42, its option may be 2 and 4, means it's a confusing question. Then next, question number 43, choose the alternative which is opposite in meaning in the word underlined in the given sentence, turn down, and it's option number 4, accept is the correct answer. Then next question, question number 44, rearrange the jumbled part which are labeled P, Q, R, S to form a complete meaningful sentence.
And the correct option number 3, SRPQ. A drama is a type of story acted out before an audience, often in a theater. The next question number 45, choose the alternative which best expresses the meaning of the word underlined in the given sentence. If you lack in so its correct answer is option number 3. The next question number 46. Select the correct cardinal number for the given, the 10 million, and the answer is option number 1st. The next question number 47. Choose the correct WH type question to get the underlined part as the answer. The combination of hard work and dedication is the key to success. And the correct answer is, what is the key to success? Option 2. Name the underlined clause in the given sentence. I have put it where I can find it again. And the correct answer is option number 3, adverb clause of place. Where means place. Then next, choose the correct alternative to fill in the blanks. The first dash dash of COVID-19 is cold. The correct answer is option number 2nd, symptoms. Then identify the mood that the underlined modal auxiliary shows in the given sentence. Ashwini can speak several languages. And the correct answer is ability. Option number 3 is the correct answer. Then next question number 51. Which on given passage? The 51. To sell one's soul to the devil means. Option number 3. The giving up one's honesty for the sake of the monetary benefits. Then next 52. John thought that women weakened men because. The correct answer is option number 4. He was convinced that the story of the Samson and the Delihull Industrial is correct. Option number 4. Then next, it was John's belief that, and the correct answer is one must lead an honest life. Option number 4. Then next, by not desiring another man's wife, John showed that. The correct answer is man of simple faith. 54 is he was a man of principles. Option number 2nd. The next question number 55. From the above passage, we understand that John was, option number 3, a man of simple faith. Question number 56. Identify the part of speech of the underlined word in the given sentence. Hooray, we have won the game. And hooray means interjection. Option number 3. Then select the combination of the numbers so that the alphabet arranged accordingly will form meaningful words. And its correct answer is option number 3. The next question 58. Choose the correct alternative to fill in the blanks. There is a dash dash lions roaming in the middle of the forest. And the correct answer is pride. Option number 4. Then identify the tense of the given sentence. Harish has been a successful lawyer. And its present perfect tense. Option number 2nd. Last question. Choose the correct alternative to filling the blanks. Dash dash word to dash dash wise is sufficient.
and the correct answer is option number 3. A word to the wise is sufficient. In this way we can see the all questions and its answers of English. यानंतर पाहूया आपण पुढील घटक. यानंतर आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न क्रमांक 61 पासून पुढे. तर पहिला आहे अध्यापन म्हणजे काय. तर अध्यापन म्हणजे अध्ययनाला प्रवृत्त करणे, पर्याय क्रमांक 3. दुसरा आहे विद्यार्थ्यांना मूळ अक्षरे शिकवताना त्या मूळ अक्षराने सुरुवात होणारी चित्र दाखवावीत. काही काळानंतर ही मुले चित्र न पाहताही केवळ मूळ अक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकवण्याच्या या पद्धतीस टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याला म्हणायचं अभिसंधान, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाहीत. तर याचा योग्य पर्याय आहे भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडणे, हे दिसत नाही. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 64 आहे. दिलेल्या मानसशास्त्र व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न सिल्वरमॅन या मानसशास्त्राने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर याचं योग्य उत्तर आहे, याचा जो 4 नंबरचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते, हे आहे अयोग्य विधान. यानंतर पुढचा प्रश्न वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. तर याचं उत्तर आहे डॅनियल गोलमन, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. ज्ञान रचनावादी प्रक्रिया ही 5E म्हणजेच 5E द्वारे स्पष्ट केली जाते. त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट अँड इव्हॅल्युएट, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 68. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार कर्मन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 68 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे. तर ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 70. उद्गामी विचार प्रतिमान हे टिंबटिंब यांच्या संशोधनावर आधारित आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या उद्गामी हे जे आहे यामध्ये हिल्डा टाबा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71. उद्दिष्टाच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रीय स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम, पर्याय क्रमांक 1.
यानंतर प्रश्न क्रमांक 72, अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वामधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बालोद्यान पद्धती, पर्याय 3. यानंतर पुढचा प्रश्न, श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचा जनक टिंबटिंब यांना मानले जाते. तर ते आहे गँगे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74, व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्राने आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केलेली आहे? तर याचं उत्तर आहे ए. टॅक्सलर, पर्याय 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यामध्ये काही प्रश्न ओघाने संदिग्ध पण असू शकते. तर पुढचे जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 75, तर यामध्ये 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही? तर पहा, या ठिकाणी मुलामध्ये न आढळणारी जी अकार्यक्षमता आहे ती म्हणजेच पर्याय क्रमांक 2, या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 76, अभिजात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कर्ता टिंबटिंब हा आहे. पर्याय क्रमांक 3, पावलॉव. यानंतर प्रश्न क्रमांक 77, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक 1, अध्यापन हे खरे शिक्षण, हे अयोग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78, अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तीचीही मदत असणे जरुरी असते, असे मत टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी मांडले. तर याचं योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे पहा, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा चक्रातील घटकांचा योग्य क्रम कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल आणि समाधान. प्रश्न क्रमांक 80, 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक कोणाचा म्हणजे त्रिकोणाचा कोन मोजून कोणाची बेरीज करणे या निष्कर्षाप्रत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापनशास्त्र उपयोगी ठरते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विशेषाकडून सामान्याकडे. यानंतर पुढचा प्रश्न, ऑफिसमध्ये अमोल बॉसवर खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलावर राग काढला. हे उदाहरण टिंबटिंबचं आहे. तर हे उदाहरण आहे विस्थापन, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 82, बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय क्रमांक 2, वाढ ही गुणात्मक बाब आहे, ही अयोग्य आहे, लक्षात घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 83, प्रश्न क्रमांक 83 आहे, हार्वर्ड गार्डन यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतेचा संच असतो. प्रत्येकामध्ये या क्षमताचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता.
त्यानंतर हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांना योग्य नावे देणे, विविध भागाचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? तर याचं उत्तर आहे अर्थाविष्कार करणारे प्रश्न, पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 85, पियाजेच्या मते कौमारी अवस्था म्हणजे बालकांचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे. खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमारी अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कौमारी अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे, पर्याय 3. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 86, मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडोगल या शास्त्रज्ञाने केला. या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही, अशा वेळी टिंबटिंब ही प्रवृत्ती उपयोगी पडते. तर याचं उत्तर आहे परगौरव, पर्याय क्रमांक 3. यानंतर 87 नंबरचा प्रश्न, कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळेत करता येणे म्हणजे कौशल्य. खालील दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर कौशल्याचा मूलभूत घटक नाही यामध्ये वेग हा मूलभूत घटक नाही. यानंतर बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनांचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकामध्ये आढळते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुमारावस्था. व्यक्तिमत्वाचे उपांगम मांडताना गॅलनेने मांडलेल्या कोणत्या प्रकारातील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? तर याचं उत्तर आहे सॅग्विन, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 90, पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर हे आहे इंद्रिय भ्रम, पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने आपण मानसशास्त्र या घटकाचेही जवळपास 30 प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न संदिग्ध असू शकतात किंवा तुम्हाला जर काही तसं वाटत असेल तर तुम्ही तसं शेअर करा. यानंतर पाहूया आपण पुढील घटक लगेच. तर पुढील घटक आहे गणित, आणि गणिताचे आपण ऑलरेडी काल स्पष्टीकरण पाहिलेली आहेत, तरीही या ठिकाणी उत्तर आपण पाहणार आहोत. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? याचं उत्तर येतं 15%, पर्याय 3. पुढचा प्रश्न, एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. जर आयताची रुंदी 3.1/3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 324 चौरस सेमी. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 96. 8 पोत्यामध्ये अनुक्रमे 40 किलो, 25 किलो, 72 किलो, 69 किलो, 63, 58, 45 आणि 38 किलो याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यामध्ये भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 41. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील मुलांच्या संख्येत इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, त्यात वर्ग शिक्षकाने 272 रुपये भर घालून 1001 रुपये रक्कम
पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील मुलांची संख्या किती, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27. यानंतर पुढचा प्रश्न, खालील वर्तुळावरील दिलेली सर्व बिंदूंना परस्पर जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावेत, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26 रेषाखंड काढावेत. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, एका विद्युत खांबाची जमिनीपासून उंची 9 मीटर आहे. खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवरील खांब व शिडी यांच्यातील अंतर किती असेल, तर याचं उत्तर आहे 12 मीटर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसामध्ये 20,000 मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया 3 पुरुष 2 दिवसामध्ये 7,200 मजुरी मिळवतात. तर 1 पुरुष आणि 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1100 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक, या ठिकाणी आलेख दिलेला आहे पहा, 102 आणि 101 आणि 102. तर या ठिकाणी डायरेक्ट उत्तर तुम्हाला मी सांगतो 101चं. कोणत्या वर्गातील मुलांची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे, पर्याय क्रमांक सी. आणि बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा जास्त आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात आणि याची स्पष्टीकरण पाहिजे असतील तर चॅनलवर अपलोड केलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे रोमन संख्यावर आधारित m वजा d गुणिले x भागिले l, तर याचं उत्तर येतं पर्याय 1 सी. त्यानंतर दिलेले आहे आलेख, एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2/9. त्यानंतर एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे. रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाड लावायचे आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे लावली जातील, तर याचं उत्तर येते 802 पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 106, खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय निवडा, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्व पर्याय हे योग्यच आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 107, प्रश्न क्रमांक 107 आहे विसंगत जोडी निवडायची आहे. तर विसंगत जोडीमध्ये समोरासमोरच्या पृष्ठावर AH येतात, BG पण येतात, CD पण येतात, म्हणजे विसंगत आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. यानंतर पुढचा प्रश्न, 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल, तर याचं उत्तर आहे 54 रुपये पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती, पर्याय क्रमांक 4 900 चौरस मीटर. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 110, एका कोणाचा कोटिकोण 35 मापाचा आहे तर पूरक कोणाचे माप किती, तर उत्तर आहे 125. आपल्या माहितीस्तव हे उत्तर आपण बी सेटचे पाहत आहोत. आपल्याकडे जर सेट जर वेगळा वेगळा असेल तर तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेवर म्हणजे प्रश्नपत्रिकेवर आधी खुणा करून घ्या आणि मग तुमची उत्तरपत्रिका तुम्ही चेक करू शकतात. OMR सीट त्यामध्ये पण OMR सीटवर खाडाखोड करू नका, दुसऱ्या पेपरवर लिहून काढा आणि चेक करा हवं तर. यानंतर पुढचा प्रश्न आहे 111, 1 ते 150 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 1275 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर स्वराने शिक्षणासाठी 10.7% दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जावर घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षात परत केली, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. तर या प्रश्नाचं उत्तर येते 17 म्हणजे 70 मीटर ही त्याची रुंदी असणार आहे. त्यानंतर 1300 रुपयाच्या रकमेत 50 रुपयाच्या नोटा 3/4 पट नोटा 20च्या आहेत. म्हणजे 50च्या जेवढ्या आहेत त्याच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत.
तर कोणत्या नोटा अधिक आहेत, तर 50 अधिक आहेत हे तर निश्चितच होतं. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 115. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, 32 किमतीचे 5 पेन, 140 किमतीची कंपास पेटी, तर एकूण खरेदी किती झाली, 3300, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, 3 5 चौकट 2 चौकट 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकटीच्या जागी समान कोणता अंक असेल, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंक असेल 4. यानंतर पुढील प्रश्न, 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 7 लिटर तेल लागेल, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 2020 सालचा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल, तर महाराष्ट्र दिन असेल मंगळवारी, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एका खोक्यामध्ये प्रत्येकी 150 ग्रॅमचे 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅमचे 28 बिस्किट पुडे व प्रत्येकी 50 ग्रॅमचे 60 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6.25 किलो ग्रॅम भरते, तर खोक्याचे वजन किती, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 800 ग्रॅम. या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण परिसर अभ्यास या घटकावरील प्रश्न. तर पुढचा घटक आहे परिसर अभ्यास. प्रश्न क्रमांक 21 पासून 150 पर्यंत परिसर अभ्यासाची एकूण 30 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे, पर्याय क्रमांक 4, पत्रव्यवहार सांभाळणे. केंद्र सरकारने सुरू केलेली खडू फळा मोहीम कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, प्राथमिक शिक्षण, पर्याय क्रमांक 3. योग्य जोड्या जुळवा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात, पर्याय क्रमांक 2. लोकसभा हे टिंबटिंब सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह, पर्याय क्रमांक 2. भूदलला आपण जनरल, तर वायुदलला काय, तर याचं उत्तर आहे एअर चीफ मार्शल, पर्याय क्रमांक 4. भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात, तर यामध्ये लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तिन्ही आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तिन्ही ABC. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती, तर पर्याय क्रमांक 1, गट पर्वताबाबत माथा टोकदार असतो, तर टोकदारच्या ऐवजी तर सपाट हे बरोबर असते, म्हणून हे विसंगत आहे, पर्याय 1. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो, तर यामध्ये पर्याय क्रमांक 1, रेडिओ लहरी चा वापर करण्यात येतो. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 130. थंड प्रदेशातील बर्फ हे टिंबटिंब नसते, थंड प्रदेशामध्ये जे बर्फ असतात ते टिंबटिंब नसतात, तर ते पारदर्शक नसतात, पर्याय क्रमांक 4. सागर जलाची क्षमता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात, हायड्रोमीटर, पर्याय क्रमांक 1. उद्योगाचे सामाजिक दायित्व खालीलपैकी कोणत्या बाबीवर दिसून येते, पर्याय क्रमांक 3, कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे, पर्याय 3. आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय, देश याचा योग्य जोडी निवडा, तर याचं योग्य आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक व्यापार संघटना जिनिवा. यानंतर प्रश्न क्रमांक 134.
प्रश्न क्रमांक 134 आहे, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? तर 6 ते 14. नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय निवडा. तर कृष्णा ब्रह्मपुत्रा हे आहे अयोग्य. पर्याय 3. मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? मॉम. पर्याय क्रमांक 1. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे ब्रायोफायटा. पर्याय 2. तडीरक्षकाच्या संरचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय कोणता? तर याचं उत्तर आहे लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 139. फ्रीज मधून बाहेर पडलेल्या किंवा काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यामागचे कारण कोणते? तर याचं उत्तर आहे संगणन. पर्याय क्रमांक 3. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर याचं उत्तर आहे भौतिक बदल. यानंतर पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 141. विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर याचं पहिलं उत्तर आहे म्हणजे पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पर्याय 4. यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. पर्याय क्रमांक 2. रक्तपेशी व पशुचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर याचं उत्तर आहे द्रवरूप नायट्रोजन. पर्याय क्रमांक 3. द्रवरूप नायट्रोजन. यानंतर पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे स्वाइन फ्लू. पर्याय क्रमांक 3. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? तर लॅक्टोज. पर्याय क्रमांक 4. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? दर्पण. पर्याय क्रमांक 3. विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? तर याचं उत्तर आहे अवेस्ता. पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नाटकातील पात्राचा अभिनय, रंगभूषा आणि वेशभूषा परंपरागत असते. यानंतर पुढचा प्रश्न शिवरायाने रायरीच्या किल्ल्यास टिंबटिंब तर तोरणा किल्ल्यास टिंबटिंब हे नाव दिले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड आणि प्रचंडगड. यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कोणती? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, आपल्या विचाराचा पंजाबात प्रसार केला, गुरु ग्रंथ साहिबा ग्रंथात काही पदाचे लेखन. तर याचं उत्तर आहे ABC तिन्ही बरोबर. पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आपण 150 प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर सूची पाहिलेली आहे. गडबडीमध्ये माझ्याकडून चुकू शकतात. तुम्ही त्या संदर्भामध्ये कमेंट्स नक्की करा. आणि तुम्हाला किती गुण मिळाले, 150 पैकी किती गुण मिळाले हे तुमचं नाव लिहून शेअर करायला विसरू नका. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.